मोनाली कांबळेकर फाउंडेशनतर्फे चिमण्यांच्या संवर्धनासाठी परळ व धान्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम आज दिनांक 15 मार्च रोजी सकाळी 10 वाजता नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला होता। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चिमण्यांना पाणी आणि अन्न मिळावे तसेच त्यांना संवर्धनासाठी जनजागृती व्हावी याच उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी नागरिकांना चिमण्यांसाठी परळ, पाण्याची भांडी व धान्याचे वितरण यावेळी करण्यात आले। उपस्थितांना आपल्या घराजवळ किंवा गच्चीवर परळ ठेवून नियमित पाणी व धान्य ठेवण्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात आले आहे। या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून पर्यावरण संवर्धनासाठी अशा प्रकारचे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। या संदर्भात उषा कांबळेकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील यांनीही याबाबत अधिक माहिती दिली। मोनाली कांबळेकर फाउंडेशन परळ वाटपचा कार्यक्रम गेल्या 8 वर्षापासून करत आहे व या वर्षाचं 19 वर्ष आहे। दरवर्षी एप्रिल मे महिन्यात जसे पक्ष्यांना पाण्याची गरज असते, पक्षी इकडे तिकडे सैरावला धावत असताना पुढे पाणी मिळते, त्यासाठी मोनाली फाउंडेशनने हा परळचा कार्यक्रम हे केलेला आहे। तांदळाची दाणे, बाजरीची दाणे व पाण्यासाठी परळाचं वाटप करत आहे। दरवर्षी 100 ते 150 परळ वाटप करत असतात आणि यावर्षी मोनाली फाउंडेशनचे श्री देवान सागर कांबळेकर यांनी सुद्धा या समाजकार्यामध्ये थोडाफार खायचा वाटप केला आहे। त्याने पण टॅक्सी करायला मदत केलेली आहे। आज मला खूप अभिमान वाटतोय की आपल्या जळगाव शहरामध्ये MK फाउंडेशन, मोनाली कांबळेकर फाउंडेशन यांच्या वतीने सतत 19 वर्ष झाले तीच जागा, तेच स्थळ आणि तोच उपक्रम अतिशय उन्हाळ्याच्या सुरुवातीला जशी उन्हाळ्याची चाहूल लागली, माणसं डोक्यावर रुमाल बांधायला लागले, डोळ्यांवर गॉगल लावायला लागले, तसं पक्ष्यांकरिता जे आपल्यासमोर रचलेलं साहित्य दिसत आहे परळ आणि धान्याच्या पुड्या, हे वाटण्याचं काम गेली 19 वर्ष ह्या MK फाउंडेशनकडून करत असतात। आणि यावर्षी मला योगायोगाने इथे त्यांनी आमंत्रित केलेलं आहे। माझ्यासोबत गणेश भाऊ आहेत, अमोल सर आहेत, राजूदादा आहेत, अजय भाऊ आहेत आणि इतर सर्व MKFचे मान्यवर नंदूदादा आहेत आणि मान्यवर मंडळी आहेत। तर अतिशय खूप चांगला उपक्रम आहे। आपण आज बोलू शकतो, मी सुद्धा तुमच्याशी बोलतोय, पण जे मुके पक्षी आहेत ते आपल्याशी बोलू शकत नाही। मी आज कुठे गेलं, थंड पाण्याची पाणपोई लागलेली आहे ती दिसते, तर मी त्याला सांगेल बाबा पाणी दे रे एक ग्लास, पण हे मुके पक्षी आहे हे फक्त चिवचिवाट करतील आणि तो चिवचिवाट आपल्याला समजत नाही। हा चिवचिवाट आपल्याला समजण्याकरिता नागरिकांपर्यंत गेल्या 19 वर्षापासून हे असे परळ आणि धान्याच्या पुड्या वापरल्या जातात। ही धान्याची पुडी काही आपल्याला 3-4 महिने किंवा वर्षभर पुरणार नाही, पण हे परळ जर 3 दिवसांनी याला धुवून चुवून ठेवलं तर हे व्यवस्थित आपल्याला वर्षभर सांभाळलं जातं। आणि धान्य जे आपण वर्षाचं धान्य भरतो, आज गरीबातल्या गरीबाला सुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेतून 35 किलो धान्य दिलं जातं। मोजून 25 दाणे जरी रोज तुम्ही या चिमण्यांना, पाखरांना ठेवले तरी ते आपल्या दाराशी येऊन चिवचिवाट करतील आणि आपल्याला त्याचा आनंद मिळणार आहे।